पुण्यातील स्वारगेट बस स्टेशनमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। पीडित तरुणी पुण्यात जॉब करते। ती आपल्या गावी सातारा फलटणला जायला निघाली। बस स्थानकावर बसची वाट बघत असताना आरोपी तरुणीकडे आला आणि विचारलं, कुठे जात आहेत आहे। गोड बोलून तिच्याशी ओळखी केली आणि साताराची बस इथे लागत नाही, दुसरीकडे लागते सांगत तिला एका शिवशाही बसच्या आत घेऊन गेला। बसमध्ये अंधार होता, त्यामुळे बसमध्ये चढायचं की नाही असा प्रश्न तरुणीला पडला। त्यावर आरोपीने, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहे, तू वर चढून टॉर्चने चेक कर। त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली, तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतल्यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला। अत्याचार केल्यानंतर आरोपी पडून गेला। त्यानंतर मुलगी ही बस खाली उतरली आणि दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती। तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला। मित्राने सांगितल्यावर ही मुलगी पोलीस ठाण्यात आली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। बातमी लिहित असेपर्यंत आरोपी हा फरार होता। पुण्याच्या घटनेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले। सुषमा अंधारेंनी पुण्याचा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला, तर जितेंद्र आव्हाड म्हणाले की लोकांना पोलिसांची भीती उरली नाही। पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाहीये। आजची घटना फक्त गंभीर नाही, तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। लोकांनाच भीती राहिलेली नाही, ना पोलिसांची भीती, ना कायद्याची भीती, ना नैतिकता, त्याच्यामुळे हे सगळं होतच राहणार। तर पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की पुण्याचा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न येऊ देणार नाही। आता विचारलेला समजलंय, मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या शहरात असलं कुठलेही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी त्याच्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत। पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी जॉबसाठी बाहेर शहरातून येतात। त्यात मोठ्या प्रमाणात तरुणी IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करतात। रात्री बेरात्री त्यांना प्रवास करावा लागतो। अशात पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे। पोलीस विभागात आधी चार्ले नावाचा एक पथक असायचा। तो पथक त्यांच्या पोलीस ठाण्या हद्दीत गस्त करायचा, मात्र हल्लीच्या वर्षात ना चार्ली राहिला ना पोलिसांचा गस्त राहिला। त्यामुळे आरोपी भरगतच्या ठिकाणी सुद्धा तरुणींना शिकार बनवायला घाबरत नाही। अशात राज्यात पोलिसांची भीती संपली की काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। राज्याचे गृहमंत्री, जे खुद्द मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या पोलिसांना गस्त नावाचा प्रकार पोलीस खात्यात असतो, त्या गस्तीमुळे मोठी घटना टाळता येते हे आठवण करून दिलं पाहिजे। फक्त पोलीस ठाण्यात बसून घटना घडल्यानंतर फक्त रिपोर्ट लिहायला पोलीस नाही, हेही बजावून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर अशा घडणाऱ्या घटनेला आळा घालता येऊ शकतो आणि राज्यात पोलीस नावाचा एक विभाग सुद्धा कार्यान्वित आहे हे लोकांना या गोष्टीमुळे कळू शकतो।